हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू सोनू फॅशन डिझायनर. तर मैत्रिणींनो, आज आपण कोणताही ब्लाऊज बघणार नाही, तर आज आपण एक ड्रेस आहे त्याच्या बाह्या कशा लावायच्या ते बघणार आहोत ह्या व्हिडिओमधून. त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा. आवडला चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बघा, कधी कधी काय होतं, ड्रेसच्या बाह्या असतात त्या रेडीमेडच असतात, तर कधी कधी आपल्याला ते लावावं लागतात पण कळत नाही लावायच्या कशा. तर कधी कधी डायरेक्ट कटिंग केलेली असते, आपल्याला फक्त जोडायच्या असते. आणि आणि कधी कधी असं होतं का आपल्याला, आता ही बघा, मला बाईची उंची 4 पाहिजे नाही, तर ही ऑलरेडी 7 आहे ही बाई जी ड्रेसला जोडायची ती. तर मग मी काय केलं, थोडेसे कट मारलं आहे आणि जी 3-4पर्यंत येईन अशी घेतलेली आहे. जशी आहे की तशीच जोडून दिलेली आहे. म्हणजे फक्त बाही ते इथं जॉईंट मुंड्यामध्ये तो दोन्ही बाजूने खोललेला आहे. जसे आहे तसेच बाई मी जोडून दिलेली आहे. तर तुम्हाला जर उंची जर कमी, आता इथं कटिंग केलेली आहे, फक्त वरचा उंचीचा भाग थोडासा कमी करायचा आहे आणि नंतर तो जोडून घ्यायचा आहे. जर तुम्हाला दिलेली बाईची उंची तुम्हाला जेवढी पाहिजे ना असेल तेवढीच घ्यायची, जेवढी आहे तेवढी घ्यायची असेल तर डायरेक्ट जोडून द्यायचं. पण जर तुम्हाला दिलेल्या बाईपेक्षा उंची कमी घ्यायची असेल तर मग आहे ना, वरच्या बाजूनं थोडंसं तिरकस जेवढी पाहिजे तेवढी फक्त उंची कट करायची, बाजूचा भाग कट करायचा नाही. आणि आता हा ड्रेस आहे तो मी सुईचा ठेवलेला आहे आणि सुईच्या बाजूने बाई पण सुईची ठेवलेली आहे. आणि आता कधी कधी असं होतं, मुंड्यात कधी कधी जर म्हणजे, तर हा बघा एक्सेलचा ड्रेस आहे, तो हा माझ्यासाठीच घेतलेला आहे. पण कधी कधी थोडंसं मोठा असल्यावरती किंवा मग हे मोंडा जर मोठा असेल तर ते बसत नाही, तर तो आपण थोडंसं ॲडजस्ट करायचं आहे. आणि एकदम शोल्डर आहे त्याच्यामधोमधच बाईचं सेंटर आला पाहिजे. तुम्हाला तिथं शोल्डर येण्यासाठी तिथं काहीतरी खडूने मार्किंग किंवा टाचणी लावून ठेवा आणि हळूहळू खालचं जोडताना खालचं आणि वरचा पार्ट सोबत धरायचा आहे, म्हणजे खाली, जेणेकरून आपली बाई खालीवर दिसणार नाही आणि छोटी किंवा मोठी होणार नाही. आणि बघा, अशा प्रकारे जर तुम्ही बाई जॉईन केली तर ड्रेस खूप आकर्षक दिसतो. आणि मैत्रिणींनो, मला एक विचारायचं आहे तुम्हाला सगळ्यांना, तुम्ही जर माझे व्हिडिओ बघत असाल तर हा ड्रेस मी घेतलेला आहे. हा ॲक्च्युली मोठ्या शॉपमधून घेतलेला आहे, याची प्राईस पण खूप आहे. तर तुम्ही सांगा हा ड्रेस मला केवढ्याला पूर्ण ड्रेस केवढ्याला बसला असं, याचा मी फायनल लुक पण तुम्हाला शेवट दाखवणार आहे. तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा का हा ड्रेस तुम्हाला एवढ्यापर्यंत भेटायला पाहिजे नव्हता. पण मला सारखं ह्या ड्रेसच्या जेव्हा मी बाई फिटिंग करते तेव्हा मला सारखं असं वाटायचं की हा ड्रेस आपल्याला खूप महाग लागलेला आहे, खूप महाग लागलेला आहे. मला एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा का हा ड्रेस कितीपर्यंत भेटायला पाहिजे नव्हता. बघा, त्यानंतर आपण दुसरी पण बाई त्याच पद्धतीनं जोडून घ्यायचे. जसे की आपण पहिली बाजू जोडली आहे तशीच दुसरी पण बाई तशीच जोडायची आहे. दोन्ही पण बाह्यांची उंची आहे ते सेम, जेव्हा आपण कट करतो तेव्हा सेम करून घ्यायचे आहे, नंतर जोडायचे आहे. तर मैत्रिणींनो, जर तुम्हाला पण असे ड्रेस आणलेले असतात आणि घरच्या घरी जर बाय फिटिंग करता येत नसेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. आणि खूप स्टेप बाय स्टेप मी सांगितलं आहे. बघा, जेव्हा आपण जेव्हा इथं शोल्डरमध्ये मोंड्यामध्ये आपण जेव्हा खोलतो तेव्हा आपण बाई पूर्ण बघायची आहे जोडून, बाई पुरती का नाही पूर्ण शोल्डरला. तर शक्यतो परतच असते, पण कधी कधी जर आपले मोंडा जर मोठा असेल तर इथं बसत नाही. त्यामुळं आधी जोडायच्या आधीच आपण ती चेक करून बघायचं आहे बसते की नाही. आणि अशा प्रकारे मी ह्या बाया दोन्ही जोडून घेतल्या आहे. कारण कधी कधी रेडीमेड बाई आली का मग लई प्रॉब्लेम होतो की मग जायचं बाहेर आणि टेलरकडं पैसे द्यायचे, त्याच्यापेक्षा आपण घरच्या घरी शिकायला पाहिजे. हे बघा, मी असा सेंटर करून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतरच तशी दुसरी पण बाई जोडून शोल्डरच्या मधोमध काहीतरी पिन वगैरे लावून घ्यायचे, जेणेकरून असं नको व्हायला का शोल्डरपाशी जी बाई आहे त्याचं सेंटर नाही येणार आणि पुढं आला तर मग ते खूप विचित्र दिसतं. त्यामुळं तुम्ही सेंटरला कट ठेवत चला, सेंटरला कट किंवा चॉकनी मार्किंग करा. तुम्ही पण असंच बाई जोडतात का प्लीज मला सांगा. आणि ही बाई मी कशी जोडली ते पण मला सांगा. आणि जेव्हा आपण जोडतो तेव्हा दोन्ही पण सुईचीच बाजू आहे आणि जे गोट आहे ऑलरेडी आपण टॉपला जो गोट दिसतो त्याच्यावर नाही घेत, थोडं साईडला घ्यायचं आहे. ॲक्च्युली हा ड्रेसचा गळा मला फक्त V-नेक असल्यामुळं आवडला, पण तो मला सारखं वाटतोय की तो खूप महाग लागला आहे.
त्यामुळे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की हा ड्रेस एवढ्याला भेटायला पाहिजे नव्हता. तर आपला नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे ट्रेंडिंग बाई आहे ती आधी पेपरवर कशी कटिंग करायची, तो पण व्हिडिओ लवकरच अपलोड होणार आहे. तो पण व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा, स्टिच करण्याचा प्रयत्न करा. मैत्रिणी, जर तुम्ही अशा घरच्या घरी टॉप फिटिंग केलं तर म्हणजे भरपूर टॉप पण, कारण सिटीमध्ये जास्त बायका ड्रेसेस घालतात, त्यामुळं टॉपचे पण आपल्याला जास्त कस्टमर येतात. त्यातून पण आपण जेवढी ब्लाऊजची शिलाई घेतो तेवढं टॉपमधून पण आपल्याला मिळते, आपण जर ॲक्युरेट जर टॉप फिटिंग केले तर. बघा अशा प्रकारे. आणि जेव्हा आपण बाही जोडून झाले असतात तेव्हा बाईची जी उंची आहे ती बरोबर आले की नाही बघा. इथं माझी 4 आणि त्याच्यापुढे एक रेष मोठी एवढी मला बाही लागते. तर फक्त आपण जी रेडीमेड बाही आहे त्याची उंची वगैरे मोजायची आहे. जर उंची जर जास्त वाटले तर कमी करायची आहे. फक्त उंचीच्या बाजूने, खालच्या बाजूने अजिबात कट करायची नाही, जेणेकरून शोल्डरला प्रॉब्लेम येतो. तर मैत्रिणींनो अशा प्रकारे. आणि जेव्हा मग आपल्याला ती बाही फिटिंग करायची तर आपण आपली बाही दंडघेर मोजून घ्यायचा आहे. जेवढं दंडघेर असेल तेवढंच आपण बाहीवर टाकून बाही फिटिंग करायची आहे. फिटिंग करायच्या वेळेस ड्रेस उलटा करायचा आहे, त्यानंतर आपण फिटिंग करायची आहे. बघा आता इथं मोंडा 6.5 आहे. तुम्ही बाही थोडीशी फिटिंग करा, थोडी ढिल्लीच राहून द्यायची, कारण ढिल्लीच छान वाटते, ब्लाऊजसारखी फिटिंग नाही छान वाटत. तेव्हा कोणत्या ड्रेसची बाही थोडीशी ढिल्ली असल्यावर छान दिसते, असं वैयक्तिक मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा मी हा ड्रेस एक्सेल घेतलेला आहे माझ्यासाठी, पण मला असं वाटतं आहे की थोडंसं रेट जास्त झालेलं आहे, कारण हा ड्रेसची किंमत मी तुम्हाला सांगणारच आहे. जेव्हा तुम्ही कमेंट करणार हा ड्रेस एवढ्याला घ्यायला पाहिजे तर तेव्हा मी तुम्हाला रिप्लाय देणार आहे. हा ड्रेस मी एवढ्याला घेतला आहे, ठीक आहे. त्यानंतर आपल्याला दंडघेर घ्यायचं, दंडघेर झाला आहे. त्यानंतर आपण पूर्ण फिटिंग करायची आहे. आपण चेस्ट मोजून घ्यायची आहे आणि कमर पण मोजून घ्यायची. शक्यतो कमरची काही गरज नाही, पण आपण जेव्हा फिटिंग करू तेव्हा चेस्ट मोजून घ्यायची आहे. तसं पण आपण घातल्यानंतर आपल्याला सैल एक लूज कळतोच. किंवा कस्टमरचं असेल तर तुम्ही त्या कस्टमरची चेस्ट मोजून घ्या आणि नंतरच फिटिंग करा. तर जेव्हा आपण टॉपच्या खाली येतो तेव्हा कमरच्या बाजूला थोडं जास्त घ्यायचं आहे, नंतर थोडं कमी कमी करत जायचं. जर तुम्ही अशी फिटिंग केली तर टॉप एकदम छान दिसतो आणि बसायला पण फिटिंगमध्ये एकच नंबर बसतो. त्यानंतर आपण बाही पण दुसरी तशीच करायची आहे, फिटिंग जशी पहिली केली आहे तशी. आणि तुम्हाला वाटलं एक्स्ट्रा कापड आहे तर कट करू नका, कारण कधी कधी काय होतं म्हणजे वजन बाही पुढं मग कट केल्यानंतर आपल्याला काहीच करता येत नाही, त्याच्यामुळं आपण शक्यतो बाही कट करायची नाही. त्यानंतर दुसरी पण आपण दंडघेर घेऊन चेस्टच्या बाजूने आता फिटिंग करा. तर ह्या ड्रेसला एका बाजूने खिसा आहे, त्यामुळं मला तो खिसा बंद करायचा नाही आहे. त्यामुळं आपण दुसऱ्या बाजूने ज्या बाजूने खिसा नाही त्या बाजूने थोडं जास्त फिटिंग करायचं, म्हणजे जेणेकरून आपला ब्लाऊज छान बसतो, असं माझं म्हणणं आहे. तुम्ही पण असं घरच्या घरी आपले टॉप फिटिंग करत चला, जेणेकरून आपले पैसे पण वाचतील आणि आपली प्रॅक्टिस पण होईल. थोड्याच दिवसात आपल्याला नवीन नवीन चॅनलवर व्हिडिओ अपलोड होणार आहेत, त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आणि हा ड्रेस अशाच प्रकारे आपण बाकीचे पण ड्रेस फिटिंग करू शकतो. फिटिंगला बाहेर 50 ते 100 रुपये घेतात, त्याच्यामुळं आपण घरच्या घरीच फिटिंग केले तर आपले ते पण पैसे वाचतात. खूप सोपं आहे फिटिंग करण्याचं, काहीच नाही. जशा बाया आहे तशा घ्यायच्या आहे, किंवा फक्त आपल्याला उंची जर कमी करायची आहे, दोन्ही सुईच्या बाजूनच बाही जोडून द्यायच्या. इतकी सोपी पद्धत आहे की तुम्हाला सहज जमेल. एक दोन वेळेस हे करून घ्यायचं आहे, कारण आपला जो ड्रेस आहे त्यातलं टिपाण निघणार नाही याची आपण काळजी घ्यायची. त्यामुळं थोडंसं लॉक करून घ्यायचं आहे बाईच्या बाजूने आणि खालच्या बाजूने. तर अशा प्रकारे आपला टॉप फिटिंग करून झाला आहे. आणि बघा हा ड्रेसचा फायनल लुक. आता हा ड्रेस मी फक्त जो व्ही आकार होता मला गळ्याचा तोच आवडला, आणि घातल्यानंतर कसा दिसतो ते पण सांगा. जर आवडला तर चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही पण असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला पण क्लिक करून ठेवा. थँक्यू एव्हरीवन.